हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्व? मस्त ना? तर मस्त असायला पाहिजे. माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये गोड ताईंचे मैत्रिणीचे मनापासून स्वागत आहे. तर ताईंनो, व्हिडिओ आहे गेल्या सोमवारचा. आम्ही आज सोमवार आहे, म्हणजेच 8 दिवस झालेले आहे. तर गेल्या सोमवारचा सॉरी आज रविवार आहे, तर गेल्या सोमवारचा व्हिडिओ आहे. तर आज 7 दिवस झालेले आहेत. तर गेल्याच सोमवारी बनवलं होतं मी. संध्याकाळचं रुटीन आहे. तर मसूरची डाळ, मुगाची डाळ, भात आणि बटाट्याची भाजी टिफिनमध्ये, आणि अंड्याचं कालवण केलं होतं. तर हे बघू शकताय. आणि हा व्हिडिओ तुम्हाला लेट येत आहे, कारण त्याच्यानंतर सोमवारी मी व्हिडिओ बनवला, पण त्याच्यानंतर मी मंगळवारी पण व्हिडिओ शूट केला होता पूजेचा वगैरे, म्हणजे नैवेद्य वगैरे दाखवायचा. तर तो व्हिडिओ मग मी बुधवारी अपलोड केला. त्याच्यामुळं हा व्हिडिओ राहून गेला. हा व्हिडिओ मग अपलोड करायला आलाच नाही. त्याच्यानंतरचा व्हिडिओ असं झालं, त्याच्यामुळं हा व्हिडिओ असंच राहिला. त्यामुळं मग आज म्हणले चला आता आज व्हिडिओ अपलोड करून टाकते. तर आज करणार नव्हते, पण मग आता कसं श्रावण सुरू होते, मग म्हणले आपण म्हणजे नॉनव्हेज वगैरे बनवलं होतं तेव्हाचा व्हिडिओ आहे. तर मग काही ताईंचा गैरसमज होईल की ताई श्रावण चालू आहे आणि नॉनव्हेज वगैरे बनवलं आहे, त्याच्यामुळं म्हणले आज मी अपलोड करून टाकते, म्हणजे उद्यापासूनचे आपले सगळे व्हेज रेसिपीचेच व्हिडिओ येतील किंवा ब्लॉग येतील. त्या हिशोबाने म्हणले चला आज व्हिडिओ आहे तो एक अपलोड करून टाकते. आणि इथे बघू शकते सगळं मसाले वगैरे काय काय लागतात सगळं फ्रीजमधले मी एकदाच काढून ठेवते. मिरच्या, टॅमॅटो, काय जे लागन ते, अद्रक लसूण पेस्ट वगैरे. आणि आता सोमवारचा व्हिडिओ असल्यामुळे मला पण लक्षात नाही, एवढं काय लक्षात नाही येते, पण तरी पण रेसिपी वगैरे तर माहिती आहे. रेसिपी वगैरे काय केली ते आणि आपल्याला दिसते पण समोर. आणि व्हिडिओ आवडतात की नाही ते सुद्धा नक्की कमेंट करून सांगा. तर हो, ड्रेस घातला तुम्ही म्हणता, ड्रेस घातलेला. तर हो, ड्रेस घातलेला. तर मला असं होतं, मला कुठंतरी माझ्या पण आता लक्षात नाही, बाहेरच जायचं होतं, त्यामुळं मी ड्रेस पण घातला होता. तर ड्रेस वगैरे घातला होता आणि सॉरी बाहेर नाही, मला व्हिडिओ शूट करायचा होता, तेव्हा मी ड्रेस वगैरे घातला होता. त्या दिवशी व्हिडिओ शूट केला होता मी, जो व्हिडिओ टाकला होता. तर पूजे म्हणजे आषाढ महिन्यामध्ये पूजा वगैरे कशी करायची, नैवेद्य वगैरे काय ठेवायचं त्यासाठी, तेव्हा मी हा ड्रेस घातला होता. म्हणले चला तर आपला व्हिडिओ पण झालेला आहे, तर ब्लॉग पण याच्यावरती शूट करावा. तर म्हणून मी ब्लॉग पण याच्यावरती शूट केला होता. तर सोमवारचाच हा व्हिडिओ आहे. एका दिवसामध्ये 2 व्हिडिओ शूट केले होते. भरपूर असा उशीर झाला होता, कारण दुसरा व्हिडिओ पण बसून असा बनवला होता आणि हा ब्लॉग पण शूट करायचा होता. त्याच्यामुळे मला स्वयंपाकाला वगैरे पण भरपूर असा उशीर झाला होता नेहमीच्या प्रमाणे, पण तरी पण 10 10:30 वाजून गेले होते स्वयंपाक करायला पण. तर असो. आणि इथं बघू शकता आता मी ना डाळीचं सर्व काढत आहे, लसूण, मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर वगैरे, कारण की टिफिनमध्ये डाळ द्यायची होती. डाळ, भात आणि बटाट्याची भाजी दिली आणि आम्हाला केलं होतं मी अंड्याचं कालवण. तर मस्त असं अंड्याचं कालवण केलं होतं, मसाला वगैरे भाजून वाटून. आणि इथे बघू शकता अंडे वगैरे शिजून घेतले. तर पटकन जर अंडे शिजवले असेल, पटकन तुम्हाला जर सोलायचे असेल, टाईम नाही आहे किंवा सोलायला होत नाही पटकन, तर मग ना अशा प्रकारे अंडे शिजून घ्यायचे. मी तुम्हाला दाखवलेलं पण आहे, मला असं होतं सुरुवातीलाच दाखवलेलं आहे. तर अंडे शिजून घ्यायचे आणि त्यातलं पाणी काढून घ्यायचं गरम, आणि थंड पाणी टाकायचं, झाकण ठेवायचं वरती. एवढं काही लगेचच करायची गरज नाही प्रोसेस, कारण पाणी वगैरे अंगावर पण हातावर पण सांडू शकतात. गरम पाणी असतं अंड्यात, लगेच पाणी घातल्यावर पण. तर पाणी थोडंसं थंड म्हणजे थोडेसे नॉर्मल टेम्परेचर आलं त्याच्यामध्ये थंड पाणी घालायचं आणि मग झाकण ठेवायचं. आणि असे 4-5 वेळेस आहे ना टोप असा वर खाली करून घ्यायचा. जे त्याने काय होतं आपल्याला ना, जे अंड्याचे टालफरं असतात ना ते पटकन निघण्यास मदत होती. जास्त सोलत बसावं लागत नाही, तर नखात वगैरे अडकतं बघा. तर मग अशा प्रकारे केल्यावरती पटकन अंडे सोलून होतात. आणि इथे मी बघू शकताय मीठ वगैरे काढत आहे, मिठाची बरणी घासून ठेवलेली. तर ही मोठी बरणी आता घासायची आहे ते खाली झाल्यावर. म्हणून मी काय केलं, छोट्या बरणीतच मीठ भरलं, मोठ्या बरणीत अजून मीठ भरलं नाही, कारण की ती मला घासून घ्यायची आहे, म्हणून मीठ वगैरे त्यात भरलं नाही. मोठी जी बॉटल आहे ती.
आणि आज आमच्या इकडे पाऊस भरपूर आहे ताईंनो, कालपासून. काल पण होता शनिवारी आणि आज रविवार आहे, पण आज पण भरपूर असा पाऊस आहे आमच्या इथं. तुमच्या इथं पाऊस आहे का? आणि माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचले, कुठून कुठून माझे व्हिडिओ बघता ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि इथं बघू शकता डाळीला फोडणी करत आहे. व्हिडिओ आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून जे मी व्हिडिओ टाकन ते तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल. तर मी इथं ना डाळीला वगैरे फोडणी करून घेतलेली आहे, डाळ वगैरे फोडणी केली आणि इथं मी भाजी बनवत आहे. तर इथं बघू शकताय मसाला वगैरे पहिलेच काढून घेते, म्हणजे वस्टाच्या हात वगैरे नको लागायला कशाला. आणि जास्त काय मसाले जास्त काढून ठेवत नाही, जेवढे लागन तेवढेच काढून ठेवते, लागन तसे काढून घेते परत मग. आणि इथं भांडे वगैरे पण भरपूर असे पडले होते, असे एक दोन भाजी वगैरे जास्त केली तर लगेच भांड्याला निघायला टाईम लागत नाही. तर मी इथं अंड्याची भुर्जी करत आहे. तर हे बघू शकताय मसाला वगैरे पण वाटायचा आहे, पीठ वगैरे मळायचं आहे. पहिलं मी व्हेजचं सर्व करून घेतलं आणि डाळ भात केला, बटाट्याची भाजी पण केली, वाटीत काढून ठेवली. आणि त्याच कढईमध्ये मी इथं भुर्जी करत आहे, कारण की खूपच भांडे निघतात मग असं हे केल्यावरती. वेगवेगळं मसाला वगैरे वाटायचा आहे. इथं कांदा लाल होते तोपर्यंत मी जे आहे ते सर्व ठेवून देते, कारण कांदा लाल व्हायला भुर्जीचा जास्त असतो, त्याच्यामुळे थोडा वेळ लागतो. त्याच्यामुळं मी दुसरं साहित्य वगैरे सगळं होतं ते फ्रीजमध्ये ठेवून दिलं. आणि ड्रेस घालून काम करणं खूपच अवघड होऊन जातं, ड्रेस वडणी, कारण सवय झाली असते मॅक्सीची, त्याच्यामुळं ना खूपच अवघड होऊन जातं. तर इथे बघू शकता चाय होता थोडासा, तर म्हणले चाय गरम करून घेत आहे. पावसाचा थोडा ना चाय असला का गरम करून पिल्यावर थोडं बरं वाटतं. आणि माझी तब्येतच खराब व्हायला लागली ताईंनो, माहीत नाही काय झालं, थंडी वगैरे वाजत आहे, मंगळवारपासून तब्येतच खराब व्हायला लागली. काम वगैरे पण करायला कंटाळ येतो, म्हणजे असं जमतचं नाही, पण खूप कंटाळ येतो. आळसपणा पण वाढलेला आहे खूप, म्हणजे खूप, पण तरी उठून करावंच लागते. आळसपणा असला तरी बाजूला ठेवू. आणि इथे मी आता ना भुर्जी वगैरे करत आहे. आणि इथे मी चष्मा लावला होता, पण चष्मा लावून मलाच कसं वाटायला लागलं, मी परत काढून टाकल्यानंतर. तर सवय नसल्यामुळे एकदम कसं तरी वाटत होतं चष्म्याने मला. नंतर मी ना चष्मा लवकर लावतच नाही आहे, काहीतरी काम करता वेळ तर लावतच नाही लवकर. मोबाईल वगैरे घेऊन बसलं तरच मी चष्मा लावत आहे, आता चष्मा नाही लावत एवढा, कारण मला चष्म्याला असं वाटतं मला पुसट दिसते, माहीत नाही का कसा चष्मा बनवून दिला आहे. आणि इथं आता मिक्सर वगैरे लावून घेत आहे. तर इथं आता अंड्याची भुर्जी करून घेत आहे.
तर इथे बघू शकता सर्व झालेलं आहे. अंड्याची भुर्जी वगैरे पण झाली, कालवण पण टाकलेलं आहे. आता करायच्या आहेत मला चपात्या लास्ट ठेवते, म्हणजे भाजी वगैरे सर्व करून घेतल्यानंतर लास्टला चपात्या करते. पण कधी कधी ना चपात्या सुरुवातीला केल्यानंतर खूप छान असं वाटतं, मस्त वाटतं, बरं वाटतं. कारण की ना भाजी वगैरे भात कालवण असं टाकलं ना तर बसायला भेटतं आपल्याला, थोडा फोन घ्यायला भेटतो हातात किंवा बसायला भेटतं आरामात. ते होऊपर्यंत चपात्या अगोदर केल्या आणि चपात्या नंतर करायच्या असल्या का पहिलं सर्व हे टाकावं लागतं. एकीकडे भात, एकीकडे भाजी, एकीकडे कालवण किंवा डाळ, आणि मग पीठ मळतो तोपर्यंत परत तिकडे लक्ष द्यायचं, मग चपात्या करायच्या. मग खूप वेळ होऊन जातो. आणि एखाद्या वेळेस नक्की ट्राय करा, पहिलं चपात्या करायच्या आणि बाकीचं मग नंतर करायचं. खूप छान वाटतं तसं पण. तर इथे मी ना कालवण वगैरे टाकलेलं आहे.